महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषि तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी। सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषि तंत्र विद्यालय विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। आदर्श कृषि तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क आपल्या समोर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्रातील एकही सरकारी शाळा बंद होणार नाही यासाठीचे जन आंदोलन उभे करण्याचा निश्चय आज बहुजनच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या डॉक्टर भाई एन.डी. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही करीत असल्याचे आदिवासी, दलित व असंघटित श्रमिकांच्या लढ्याच्या नेत्या उल्का महाजन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सरकारची दिशा ही पाहिजे की शिक्षण जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे आणि सरकारी शिक्षण आणि सरकारी शाळा या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। शाळांमधली पटसंख्या जर कमी होत असेल तर ही सरकारची जबाबदारी आहे की शोधली पाहिजेत कारण का पटसंख्या कमी होतीये। तिथे रोजगार नाही म्हणून स्थलांतर वाढतंय का? तिथल्या वाहतुकीच्या व्यवस्थांचा काही परिणाम आहे का? पालकांचा कल कशाकडे आहे? आणि आपण बघितलं तर सरकारी शाळांमध्ये जे बीएड करून जाणारे शिक्षक आहेत त्यातले मेरिट मधले सर्व शिक्षक हे सरकारी शाळांमध्ये। मग शाळेच्या गुणवत्तेचा प्रश्न येतो कुठून? सर्वात चांगले गुणवत्ता असणारे बीएड करून जाणारे शिक्षक जर सरकारी व्यवस्थेत आहे तर मग शाळेमध्ये शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावतोय असं म्हणायचं काही कारण नाही। म्हणजे ही जी विसंगती आहे, हा जो विरोधाभास आहे तो शोधून काढून शाळेची गळती रोखणं ही जबाबदारी कोणाची आहे? ही सरकारची जबाबदारी। पटसंख्या कमी होते म्हणून आम्ही शाळा बंद करणार हा निर्णयच खाजगीकरणाला बढावा देणारा निर्णय आणि तेच त्यांचं धोरण आहे। त्यामुळे ते सहजपणे म्हणू शकतात एखादी शाळा गावात सुरू, म्हणजे मी ग्रामीण भागात काम करते, गावात एक शाळा सुरू करणं यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, किती वेळा आम्ही मोर्चे काढले आहेत, एखाद्या दुर्गम भागात शाळा पाहिजे म्हणून आंदोलनं केली आहेत। आता त्या शाळा जर बंद पडल्या तर पुन्हा ती शाळा सुरू करायला किती मेहनत आणि प्रयत्न करावे लागणार आणि याचा सर्वात जास्त फटका बसेल तो ग्रामीण भागातल्या आणि विशेषतः गावकुसा बाहेरच्या जे समूह आहेत त्यातल्या मुलींनी। कारण शाळासाठी जर लांब जावं लागलं तर मुलींना शिक्षणासाठी बाहेर, आणि आत्ताचं जे वातावरण आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न एवढा बिकट बनत असताना मुलींच्या शिक्षणासाठी लांब पाठवणं, बाहेरगावी पाठवणं, एसटीने पाठवणं हे टाळण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर सर्वात जास्त याचा परिणाम आणि एसटीचा म्हणजे हे सगळं धोरण एकात एक कसं गुंतलेलं आहे पहा। म्हणजे एका बाजूला आमचं शिक्षण पूर्ण सरकारी राहिलं पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था बहुजनांपर्यंत पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आहे। दुसरा आमचा लढा चालू आहे तो एसटी बचावचा चालू आहे, तो सगळीकडेच चालू आहे। पण त्याला पूरक असं धोरण आहे की एसटी तुम्ही बंद केली की मुलांचं शिक्षण थांबलं आणि त्यातही मुलींचं तर थांबलंच कारण त्यांना तर बाहेर जायचा मार्गच आहे। तर धोरणं तुम्ही त्यांची जोडून बघितली, तुकड्या तुकड्यात आपण प्रश्न बघता कामा नये। त्या धोरणांचा एक समग्र विचार केला तर लक्षात येतं की यांना न्यायचं आहे कोणत्या दिशेने आणि हा समाज त्यांना त्याच दिशेने न्यायचा आहे जे त्यांची मूळची विचारधारा आणि ती आहे मनुस्मृती। बहुजनांसाठी शिक्षण नको, ब्राह्मण्यवादी व्यवस्था इथे लादणं, वर्ण व्यवस्था इथे लादणं हा ज्यांचा विचारधारेचा गाभा आहे त्यांच्या हातात आज धोरणं आणि धोरणं करण्याची शक्ती आणि त्यामुळे त्यांची धोरणं जेव्हा आपण सगळी एकत्र जोडून बघतो तेव्हा लक्षात येतं की यांना संविधानिक दिशा नाही यांच्या धोरणाची, ती मनुस्मृतीवादीच धोरणांची दिशा आणि त्यामुळे त्याचा खर्च किती पडतो आणि हा खर्च कोणी झेपायचा आणि मग पटसंख्या कमी झाली तर सरकारला खर्च सोसत नाही ही आर्ग्युमेंट तर आमच्यावर फेकूच नका। कारण किती अनाठायी खर्च तुम्ही करता। शिक्षण तर समाज आणि राष्ट्र घडवण्याचं धोरण आहे आणि तुम्ही एका बाजूला म्हणता की भारत विश्वगुरू व्हायला निघालाय तर त्या विश्वगुरू भारतात आपण जपानचं उदाहरण बघतो की एकट्या मुलीसाठी शाळा चालवली जाते आणि त्यासाठी रेल्वे पण येते।
मग विश्वगुरू बनायला निघालेल्या देशाला काही कमी संख्येच्या मुलांच्या शाळा का चालवता येत नाही आणि त्या मुलांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न का करता येत नाही? आता आम्ही एक शाळा जाऊन आलो, ज्या भटक्या विमुक्तांसाठी चालवलेली शाळा आहे, सद्गुरू जंगली महाराज आश्रम शाळा, आणि त्याला जोडलेली माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज पण आहे. त्या शाळेमध्ये आता जरी आपण म्हणतो की मराठी शिकायला मुलं पाठवत नाही, पण त्या मराठी शाळेमध्ये पटसंख्या किती आहे बघा, आणि ती का वाढते? तिथे जर भटक्या विमुक्तांची मुलं शाळेमध्ये शिकायला येत आहेत, अन्य मुलं सुद्धा शिकायला येत आहेत आणि तिथे पटसंख्येचा प्रश्न नाही, त्याचं कारण काय? आणि सरकारी शाळेची पटसंख्या कमी होते, त्याचं कारण काय? हे शोधून काढलं तर आपल्याला त्याचं उत्तर दिसेल. आणि शिक्षणच पोचलं पाहिजे या उद्देशाशी प्रामाणिक जर सरकार असेल तर धोरणाची दिशा शाळेत मुलं वाढवण्याचीच असली पाहिजे, त्याला दुसरा उपायच नाही. आणि त्यामुळे त्या दिशेत सरकारने चाललं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आम्ही रायगड जिल्ह्यामधल्या काही शाळांचा अभ्यास केला, पटसंख्या कमी आहे अशा शाळांचा, आणि त्यातला महत्वाचा प्रश्न हा आहे की गावात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे किंवा परिसरातच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे स्थलांतर, तरुण कुटुंबांचं स्थलांतर बाहेर मोठ्या प्रमाणात, आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर मुलंही बाहेर जातात. तर म्हणजे मी मागाशी एसटीचा प्रश्न शिक्षणाशी जोडला, आता रोजगाराचा प्रश्न शिक्षणाशी जोडला. आणि रोजगारच तुम्ही उत्पन्न करणार नाही, रोजगार कमी कमी होत आहेत, भरत्या होत नाहीये, कंत्राटी कर्मचारी वाढत आहेत, शहरांकडे धक्का मारून गावातून लोक बाहेर फेकले जात आहेत आणि ते गटाराच्या किनारी, दलदलीच्या किनारी तिथे जाऊन राहतात. हा सगळे प्रश्न एकमेकांशी जोडलेले प्रश्न आहेत आणि त्यामुळे सरकारच त्याच्याकडे समग्र धोरण म्हणून बघू शकतं. पण सरकार जर बघायला तयार नसेल तर त्या समग्र धोरणाचा आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे. आणि जे जे संविधानप्रेमी, लोकशाही प्रेमी नागरिक आहेत त्यांनी असे सुटे सुटे प्रश्न न बघता हे लोकशाही टिकवण्याचं धोरण म्हणून, संविधानिक मूल्य रुजवण्याचं धोरण म्हणून या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. आणि त्याच दिशेमध्ये आम्ही या प्रश्नाकडे बघतोय. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की एकही शाळा आम्ही बंद पडू देणार नाही, एसटी आम्ही बंद पडू देणार नाही, रोजगाराचा प्रश्न पण आम्ही लावून धरू, जमीन हक्कांचा प्रश्न पण लावून धरू. हे सगळे प्रश्न आत्मसन्मानाच्या आणि संविधानाच्या रक्षणाच्या लढ्याशी जोडले. उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सरकारी मराठी 18,000 शाळा बंद करण्याची घोषणा केली. हा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा अपमान केला असल्याचे धनाजी गुरव यांनी सांगितलंय. पाहूयात ते काय म्हणाले. 1000 शाळा बंद होणार आहे ही घोषणा आम्हाला जनसुरक्षा विधेयकापेक्षा जास्त घातक वाटते. जनसुरक्षा विधेयक आमच्या कार्यकर्त्यांच्यावर, चळवळींच्यावर परिणाम करणार आहे, आम्हाला माहित आहे आणि आम्ही कसल्या विधेयकांना घाबरणार नाही. पण तुम्ही जर जनतेनं लढून मिळवलेला शिक्षणाचा हक्क बहुजन समाजातल्या नेत्याच्या तोंडातून पुन्हा काढून घेण्याच्या घोषणा करणार असाल तर ते सगळं सहन करणारा महाराष्ट्र नाही. म्हणून त्यांनी जी घोषणा केली 18,000 महाराष्ट्रातल्या शाळा बंद करणार आहे. तुम्हाला निवडून दिलं म्हणजे महाराष्ट्र आम्ही अनुदान दिलेलं नाही. महाराष्ट्रातली एकही शाळा बंद होणार नाही याच्यासाठीचं जन आंदोलन उभा करण्याची सुरुवात आम्ही केली. यांच्या आधीच्या सरकारने यांच्याच कुठून तरी अतार्किक असा 20चा आकडा काढला. 20 विद्यार्थी नसतील तर शाळा बंद. मग 19 का नाही, 21 का नाही, 25 का नाही? म्हणजे एखाद्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी जास्तीत जास्त असावेत. याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर खल झालेली आहे की एक शिक्षक किती विद्यार्थ्यांच्या सोबत डायलॉग करू शकतो किंवा समजून सांगू शकतो. थिसिस, अँटीथिसिस, सिंथेसिस सगळे झालेले आहेत 30 विद्यार्थ्यांवर. त्याने 20चा आकडा काढला. कुठून काढला? म्हणजे निमित्त काहीही करायचं बंद करा. काय निमित्त काहीही करायचं आणि शाळा बंद करायच्या हा यांचा उद्देश आहे. आणि हा उद्देश भाजप सरकारचा आहे. भाजप सरकार सोबत असलेले इतर पक्ष आणि बहुजन समाजातले नेते यांचाही आहे. आणि हा उद्देश RSSच्या ध्येय धोरणाला धरून आहे. त्यामुळं ज्या परंपरेच्या विरोधात लढून आम्ही या देशाचं स्वातंत्र्य मिळवलं, फक्त इंग्रजांच्या विरोधात आम्ही लढलेलो नाही आहोत. आमचे बाप जाते RSS, हिंदू महासभा, इथले संस्थानिक या सगळ्यांच्या विरोधात लढून जे स्वातंत्र्य मिळवलं ते आमच्या हक्कासाठी मिळवलेलं स्वातंत्र्य.
आणि त्याच्यामध्ये महत्वाचा हक्क आहे तो शिक्षणाचा हक्क. जो लढून मिळवलेला शिक्षणाचा हक्क आहे आणि जो भारतीय संविधानानं मान्य केलेला आहे, त्या संविधानाच्या विरोधातच ही मंडळी वारंवार संविधान मोडण्याचा प्रयत्न करतायत, दिलेले हक्क काढून घेण्याचा प्रयत्न करतायत. यांच्या बजेटच्या खरं तर सगळ्या कमिशनची अपेक्षा होती की किमान GDPच्या 6% शिक्षणावर खर्च करायला पाहिजे, पण ही मंडळी 1.5% सुद्धा करत नाही. दुसऱ्या बाजूला कधी हिंदी, कधी मराठी, इंग्लिश, मराठी नाही, याचं अवडंबर माजवायचं आणि CBSE पॅटर्न नवीन जे त्यांनी खूळ आणलेला आहे, जे आमच्या मुलांच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आणि निरुपयोगी ठरणार आहे. ही असे शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूळ आणायची आणि ज्याच्यातून आमची मुलं समृद्ध होतील अशा सगळ्या जिल्हा परिषदेच्या आणि प्राथमिक शाळा बंद करायच्या. ज्या शाळेतले शिक्षक ट्रेंड असतात, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं, मुलांच्या सोबत कसं वागावं, मुलांची सायकोलॉजी, मुलांना शिकवावं कसं, टीचिंग एड्स कसे असावे, ही सगळे नियोजन केलेल्या शाळा बंद करायच्या आणि इंग्रजी शाळेचं फॅड पुढे काढायचं की ज्या शाळेमध्ये शिक्षक हा जबरदस्तीनं काम करत असतो, तो ट्रेंड नसतो, मुलांच्या सोबत कसं वागायचं त्याला कळत नाही आणि तरी सुद्धा नुसते कपडे आणि सूटबुटाच्या आधारावर इंग्रजी शाळेचं फॅड बहुजन समाजाच्या डोक्यात घालायचं आणि शिक्षणाची जबाबदारी नाकारायची हे धोरण आहे यांचं, राज्यकर्त्यांचं. ते कळलेलं नाही महाराष्ट्राला असं नाहीये. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही. यावेळी BG पाटील, अजित हवालदार, उमेश शेवाळे, विश्वजित कांबळे, सत्यजित जाधव, शंकर महापुरे यांची उपस्थिती होती. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.